यावर्षी की नाही आंबा खायला खूप मज्जा आली, खूप मज्जा आली. कारण स्वस्तच होता आंबा, पहिल्यापासूनच स्वस्त होता. एकदाच फक्त मी 500 रुपयांनी आणला, अगदी पहिल्यांदा, म्हणजे गुढीपाडव्याला नाही, गुढीपाडव्यालाच. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते नाही तर आम्ही अक्षय तृतीयेपासून आंबा खायचो, पण ह्यावर्षी आंबाच लवकर आला. सुंदर. तर तुम्ही मला विचारता मॅडम तुम्ही आंबे खाता का? आम्ही सर्व सीझनल फ्रूट खातो, शुगर असली तरी सुद्धा. हे बघा, त्या त्या सीझनमध्ये ते फ्रूट्स खाल्लेच पाहिजेत. कमी प्रमाणात खा, तुम्हाला जर का भीती वाटत असली तर. आम्ही न घाबरता खातो. बाद में देखा जाएगा, कुछ होगा तो, नहीं होगा तो डरने का नहीं. अहो, आपली लाईफस्टाईल सगळी व्यवस्थित असली, झोप चांगली असली, ताण प्रत्येकाला भरपूर असतो. शेवग्याच्या शेंगांची आमटी, ताण प्रत्येकाला भरपूर असतो, त्याला काय एवढं घाबरायचं नाही. ताण मॅनेज करायला शिकलं पाहिजे. म्हणजे त्या ताणाचा, स्ट्रेसचा, टेन्शनचा आपल्या शरीरावरती परिणाम होता कामा नये, मनावरती परिणाम होता कामा नये, एवढं बघायचं. कळलं का? हे बघा, छान आहे की नाही? काय वाईट आहे डबा? चटणी काढून ठेवली, फार तिखट होती, आमच्यात यांना आवडते, संध्याकाळी हे खाते. क्लाउड किचन, क्लाउड किचन सुरू झाले आमचे. मग मी लगेचच त्या म्हणल्या मला, वहिनी मी असं सुरू केले बघा. म्हटलं बरं झालं, करा, काही हरकत नाही, द्या मला. म्हटलं मला अगदी घरगुती चवीचं घरगुती जेवण पाहिजे. मला सगळीकडे असंच जेवण मिळतं बरं का. हो, तर अगदी जणू काही मी स्वयंपाक केलाय असं झालं. अलीकडे की नाही मला तिखट लागायचं. याला कारण मी सांगते. मी तुम्हाला म्हटलं ना, जास्ती गेले 2-3 वर्ष माझं हिमोग्लोबिन वाढेना झालंय. वाकडा झाला काय चेहरा. मी ह्याच एका बाजूने खाते ना, त्यामुळे असं झालंय. इकडे ते कॅप लावलेली आहे ना, त्यामुळे इकडचं मसल्स कायम काम करतात, इकडचे करत नाहीत, त्यामुळे वाकडा दिसतो का काय चेहरा. तर तुम्हाला सांगते, गंमत सांगायची म्हणजे, तर मग काय सांगत होते मी, आठवते का तुम्हाला? हिमोग्लोबिन वाढत नव्हतं. आता व्यवस्थित असं खाणं पिणं असून सुद्धा वाढलं नाही, तर आम्ही काय करावं त्याला? काय रडत बसतो? तरी वर्षातनं 3 वेळेला हिमोग्लोबिन वाढण्याच्या गोळ्या खाते की मी, विटॅमिन्सच्या गोळीबरोबर. नाही वाढे ना, आमच्या डॉक्टरांनाच म्हणलं टेन्शन, अहो का वाढे ना तुमचं. जाऊ द्या म्हटलं, एवढं काय घाबरायचं. ज्या दिवशी होईल त्यावेळेला बघू. आपण भरपूर कामं करतो, उन्हात सुद्धा हिंडतो, सकाळी हिंडायला जातो, फिरायला जातो, मग काय एवढं घाबरायचं. होत असतंय कधी कधी आपल्याला असं. का होतंय सांगता येत नाही. अगदीच 5 आणि 6 झाला की मग घेऊन भरून घ्यायचं रक्त, दुसरं काय करायचं. जेवण तर आपलं मस्तच असतं. आपण बाहेरचं जेवण जेवतो म्हणून काय इतर खात नाही असं नाही ना. असो, तर गंमत मला सांगायची होती तुम्हाला की नमस्कार, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आपले मोटिवेशनल व्हिडिओ पण असतात, गप्पा मारायचे पण असतात, बाकी गप्पा, ब्युटी टिप्स देतो आपण, काय 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 उद्योग करत असतो, हेल्थ टिप्स देतो, नाही का नाही, सगळ्या प्रकारचे. तुम्ही जेवताना जेवू नका, सांगू नका म्हणता, बोल नका म्हणता, तरी सुद्धा आम्ही ते करतो. ऐकत नाही आम्ही. तर सांगायचा उद्देश हा, थांबा, पूर्वी शुगरच्या गोळ्या ज्या होत्या त्याच्यातही आता खूप बदल झालेले आहेत. आणि पूर्वी दिवसातनं 2-2 वेळा गोळ्या घ्याव्या लागायच्या, 3-3 वेळा लोकांना इन्सुलिन घ्यायला लागायचं.
ते आता एक वेळा इन्सुलिन आणि एका गोळीवर भागतो, कारण गोळ्या बदललेल्या आहेत. पूर्वी ह्या गोळ्या येतच नव्हत्या, त्यामुळं ढीगभर गोळ्या घ्याव्या लागायच्या. आणि हल्लीच्या गोळ्यांमुळे शुगर पण सगळ्यांची कंट्रोलमध्ये आहे, सगळ्यांची. मी बहुतेक सगळ्यांची ऐकायला लागले. ज्यांची ज्यांची कंट्रोलमध्ये नव्हती ते सगळे कंट्रोलमध्ये. त्यामुळं खा प्या, तुमची लाईफस्टाईल सुधारा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह विचार करा. चिडचिड, रागराग, दुस्वास, जेलस करू नका. हे निगेटिव्ह विचार आहेत आणि त्याच्यामुळे शरीरावर निगेटिव्ह परिणाम होतो. तुम्ही वेळा तुमचं रक्त कमी व्हायला लागले ते आधी बघा. हे बघा, कमी जास्त गोष्टी प्रत्येकाला व्हायच्या. कधी कॅल्शियम कमी असते, कधी हे कमी असते, कधी कॅल्शियम वाढते, कधी हे होते. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला त्रास नाही ना, नाही, मग चालते. आणि आता मी तुम्हाला हाताचं पण सांगणार होते बरं का. हाताचं माझं दुखणं कमी झालंय. इथं माझी शीर जी उठली होती ना प्रचंड, ती उठलेली शीर आता जवळजवळ बसली आपापच. त्यामुळे आता 5% ही बघा, आता एवढीच राहिलेली आहे. 5% फक्त राहिलेलं आहे दुखणं. हात अजूनही मागं जायला 1 वर्ष लागेल, 6 महिने लागतील. पण दुखणं कमी झालं. पायांची दुखणी कमी झाली वर्ष सहन करून. पायामध्ये तर माझे पायाच सुजायचे, तेही आपोआप कमी झालं. पाय टेकवायला यायचे नाहीत मला अक्षरशः. इथून 2 पावलं चालवायची म्हणजे डोळ्यातनं पाणी यायचं. काय करायचं, त्याला इलाज नाही. माणसाला काही ना काहीतरी होत असतंय. पण घाबरू नका, काय होत नसतंय. बॉडीची स्वतःची हिलिंग पॉवर असते, त्याला वेळ द्या. अगदी श्वास घ्यायला होईना, कुठेतरी एवढं भयंकर दुखायला लागलंय की नेऊन ऍडमिट करायची पाहिजे, तिथं जावा की दवाखान्याकडे. उठलं सुटलं की निघाले बघा. आमच्या बायका मेनापॉज नंतर फार दवाखाने करतात. त्याच्या आधी दवाखान्याकडे जायला वेळच नसतो मुलांच्या बाळगणपणामुळं. नंतर नुसतं सगळेजण दवाखाना खेळत बसतात. आज बघा जेवण काय आहे. बीटची कोशिंबीर आहे, गवारची भाजी आहे, मटकीची उसळ आहे आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी आहे. सोबत ताक आहे, मँगो सुद्धा आहे. सांगितलं का माहिती आहे, एक पदार्थ सुचवले हो. तेच आपल्याला असं वाटतं काय करणार रोज स्वयंपाक, असं सांगितलं की नाही तुमच्या लक्षात आहे. बरं, एक मला सारखा कमेंट येते, मॅडम डोसा प्रेमी. अहो सांगत असते की मी असं लिहून देत नाही. अंदाज पंचे 1 किलो ज्वारी लिहा आता. डोसा प्रीमिक्स 1 किलो ज्वारी, 1/2 किलो गहू, 1/2 किलो तांदूळ, 1/2 किलो उडदाची डाळ, 1/2 किलो जाड पोहे, कांदे पोहेवाले, 1/2 किलो मूग डाळ, नाही 1/2 किलो मूग डाळ, 1/2 किलो लाल डाळ मसूर डाळ, जिरं चांगले 50 ग्रॅम, धन 50 ग्रॅम, चांगले 10 ग्रॅम मेथ्या, 10 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम मिरे. झालं का नाही सगळं? झालं सगळं, भरपूर झालं. द्या आता डाळपाला. कळलं? सारखं आपलं मॅडम ते प्रमाण सांगा. अहो प्रमाणापेक्षा सुद्धा काय घालायचं कळलं की कमी जास्त चालतं. ते काय केमिस्ट्रीची लॅब आहे काय? स्वयंपाकघर आहे ते. कमी जास्त झालं तर चालतं. मिठाचा फक्त जरा अंदाज घ्या. प्रत्येकाच्या घरात वेगळं मीठ लागतं. अशा पद्धतीने जाऊन दळप घेऊन या, करून या.
भाजायचं नाही, भाजणी नव्हे ही, आहे तसंच द्यायचं सगळं, निवडायचं आणि देऊन टाकायचं. विषय संपला, है की नाही. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की दरवेळेला मला तुम्ही सारखं प्रिमिक्स सांगा म्हणता, मला हसू येतं. कारण प्रत्येक गृहिणीच्या हाताची चव वेगळी, तिचं प्रेम घातलेलं असतं ना त्याच्यात, त्यामुळे पदार्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा होत असतो. टेन्शन लेणे का नाही, काय कमी जास्त झालं तर झालं. घरात जे काय हरभरा घालायची विसरलाय मगाशी मी सांगायची, पाव किलो घाला. मी बऱ्याच वेळेला घरामध्ये जे काय शिल्लक असेल ना ते सगळं घेते आणि देते डाळपाला. एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त वस्तू कुठल्या आहेत तेवढं बघा, कमी जास्त झालं तरी चालतंय. बाजरी घालायची नाही, नाचणी घालायची नाही, घालायची असेल तर करताना घालायची, दळप करताना अजिबात घालायची नाही. आयत्या वेळेला पीठ भिजवता की नाही त्यावेळेला घालायची नाचणीचं पीठ. तुम्हाला घालायचं असेल तर बाजरीचं पीठ पण घालू शकता, पण आयत्या वेळेला. गहू पण पाव किलो घालायला लागतं ना, जास्त नका घालू, पाव किलो बाजरी. मगाशी विसरले होते ना सांगायला म्हणून सांगितलं. तर असो, आपलं जेवण गप्पा मारत जेवण झालेलं आहे. अहो तुम्ही युद्धाच्या बातम्या बघताय ना, TV संध्याकाळी 2-3 तास नुसतं युद्ध बघायचं. अहो तुम्हाला सांगते, आपला देश किती प्रगत झालेला आहे पहिल्यापेक्षा, ह्याचा अभिमान वाटतो. सगळ्या बातम्या बघितल्या की हे जे परदेशात पळून जातात ना सगळेजण, शिकायला कोण जातं, कोण नोकऱ्या करायला जातं, लाज वाटली पाहिजे त्यांना. आपला भारत देश बघा, प्रगत पण आहे आणि श्रीमंत पण आहे. आणि आमच्या महिला, अरे युद्ध सुरू केलं महिलांनी, आमच्या ऑपरेशन सिंदूर सुरू केला आमच्या सिंदूर लावणाऱ्या महिलांनी. सिंदूर काय, सिंदूर नाव उच्चारताना अंगावर काटे येतात. यामध्ये भाग घेतला महिलांनी. रणरागिणी म्हणायचं ती यांनाच, रणरागिणी. खरंच की तुम्ही मला नेहमी विचारता, मॅडम तुम्ही कुठं राहता, काय राहता. मी लिहिते मेरा भारत महान. मला असं म्हणायला भयंकर आवडतं. आपण कुठे राहतो, आपण भारतात राहतो, आपण भारतीय आहोत हे सांगायला इतका आनंद होतो. आणि हे किती वेळा आपण सांगतो तुम्ही मला सांगा आयुष्यात. तुम्ही कोण आहे म्हटल्यावर तुम्ही जात धर्म येऊ तेऊ हे गाव ते गाव सांगत बसता. आता आपण कमीत कमी आता तरी सुरू करा. मी कधीही कोणाला मी कुठे राहते काय राहते कधीच सांगत नाही. मेरा भारत महान, मी भारतात राहते, विषय संपला. मी माणूस आहे, भारताची मी नागरिक आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मला छान वाटते की माझा देश प्रगती करताना मी आज इथे आहे, बघतीये मी ती सगळी प्रगती. आपण म्हणतो महागाई, टॅक्स, पण हे जर का आता आपण युद्धाच्या वेळेला ही आधुनिक शस्त्रास्त्र वापरलेली बघितली तर वाटतं की किंवा हे जे निरनिराळे रस्ते वगैरे बांधलेले आहेत हे सगळं बघितलं की असं वाटतं आपला टॅक्स कुठं जातोय, इथं जातोय. टॅक्स भरायला कमवा भरपूर आणि टॅक्सही भरा भरपूर. आपला टॅक्स वाया चाललेला नाही, हे लक्षात ठेवा. परदेशात लोक जातात 40% टॅक्स भरतात आनंदाने. आपल्याही देशामध्ये भरा ना टॅक्स आनंदाने. खूप अभिमान आहे मला या देशात मी जन्मल्याचा. आणि ह्या देशाची मी प्रगती बघताना मला असं वाटतं की आत्ताही या देशाची मी नागरिक आहे, ह्याचा सुद्धा मला अभिमान आहे.
मी एक महिला असल्याचा मला अभिमान आहे. महिलांची प्रगती जेव्हा आपण बघतो, ह्या रणरागिणी जेव्हा आपण बघतो, सुरुवातच ऑपरेशन सिंदूरची केली या रणरागिणींनी, तेव्हा असं वाटतं आपण एक स्त्री आहोत याचाही अभिमान वाटतो, आनंद होतो. यापुढे कधीही छोट्या मोठ्या घरातल्या इकडच्या तिकडच्या छोट्या मोठ्या कुठल्याही गोष्टींना कधीही तक्रार करू नका बायकांनो, तक्रार करू नका. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मी म्हणेन की तक्रार करू नका कुठल्याच गोष्टीची. आम्ही असेच का, आम्हाला हाच का प्रॉब्लेम आला, आमचं असंच का झालं, तसंच का झालं. अहो, छोट्या मोठ्या संकटांना घाबरू नका. आज पहलगाममध्ये मजा करण्यासाठी गेलेले सगळेजण, आनंदामध्ये होते सगळेजण, पर्यटनासाठी गेले होते सगळेजण. कुणावरती काय काय प्रसंग आले पहलगाममध्ये. असंच आहे ते, कुणावर कुठला प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्हाला तो प्रसंग येणार नाही असं काही नाही आहे. कुणावरही कसाही प्रसंग येऊ शकतो. फक्त एकच मी तुम्हाला म्हणेन की आपल्या देशाचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपण एक स्त्री असल्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. तक्रार करू नका, माझ्याच नशिबी हे का, मलाच हे असं का आलं. आपल्या आयुष्यामध्ये सतत छोटी मोठी संकट येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात, आजारपण येत असतात, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. पण तरीसुद्धा लक्षात ठेवा, ही आपली जी मातृभूमी आहे ती स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षा सुंदर आहे.